MPBTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर ब्युटिफुल चॅनल AHL लेक्चर्स. बरोबर, कॉम्बिनेशन ऑफ एरर हा पॉईंट आपण शिकतोय. कॉम्बिनेशन ऑफ एरर या पॉईंटमध्ये आपण दोन रूल आपण आतापर्यंत कंप्लीट केलेले आहेत. पहिला रूल होता ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचा, दुसरा रूल होता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा. आज आपल्याला तिसरा रूल कंप्लीट करायचा आहे. हा रूल कंप्लीट झाल्यानंतर ह्याच्यावरती काय न्यूमेरिकल्स बघूयात आणि त्याच्यानंतर पुढचं जे लेक्चर असेल ते पूर्णपणे नीट लेवलचे क्वेश्चन्स वरती असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे पाठीमागचे लेक्चरही खूप महत्त्वाचे आहेत. ज्यांनी पाठीमागचे लेक्चर बघितलेले नसतील त्यांनी लेक्चर नंबर 13, 14, 15 हे सलग व्यवस्थित बघायचे आहेत. त्याच्यामध्ये जे मी रूल एक्सप्लेन केलेले ते व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत, तरच तुम्हाला पुढचं जे लेक्चर आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त न्यूमेरिकल सॉल्व्ह केले जाणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. त्याच्यासाठी AHL लेक्चर्स ह्या यूट्यूब चॅनलवरती जावा. त्याच्यामध्ये फिजिक्सची प्लेलिस्ट मिळेल आणि त्याच्यामधलं लेक्चर नंबर 13, 14 आणि 15 ते तुम्ही व्यवस्थित बघू शकता. ठीक आहे, ओके. तर आजचा पॉईंट आहे एरर ड्यू टू पॉवर और इंडेक्स ऑफ मेजर्ड क्वांटिटी. एखादी फिजिकल क्वांटिटी जर असेल त्या फिजिकल क्वांटिटीला समजा पॉवर किंवा इंडेक्स दिलेली असेल तर त्याच्यामध्ये जो एरर असतो तो एररचं काय होतं किंवा त्या एररचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपल्याला शिकायचं आहे. पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की पॉवर किंवा इंडेक्स म्हणजे काय आहे. बघा, काही फॉर्म्युले असे असतात त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला पॉवर किंवा इंडेक्स दिसणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जर घेतला आपण तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघा असतो 1/mv². बघा, काही फॉर्म्युले मी इथं लिहिणार आहे. ओके, त्याच्यानंतर सरफेस एरिया ऑफ स्फिअर असेल तर तो काय असतो फॉर्म्युला 4πr² असा असतो. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर जर घेतला तर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर आपल्याला माहिती आहे 4/3πr³ असा असतो. त्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की कुठल्या ना कुठल्या तरी फिजिकल क्वांटिटीचा काहीतरी स्क्वेअर किंवा क्यूब म्हणजेच काहीतरी पॉवर त्याला दिलेली आहे. बघा, कायनेटिक एनर्जीमध्ये इथं V ला काहीतरी पॉवर आहे. त्या दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये रेडियसला इथं पॉवर दिलेली आहे आणि व्हॉल्यूम ऑफ स्फिअर ह्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा इथं रेडियसला काहीतरी पॉवर दिलेली आहे. मग असे जे फॉर्म्युले आहेत ज्या फॉर्म्युल्यामध्ये पॉवर दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन एररचं कसं करायचं. म्हणजे बघा, समजा वेलॉसिटीमध्ये जर एरर आला तर कायनेटिक एनर्जीमध्ये सुद्धा एरर येणारच आहे, बरोबर. पण इथं पॉवर दिलेली आहे, पॉवर किती आहे 2. मग याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. समजा इथं रेडियसमध्ये जर एरर आलेला असेल तर सरफेस एरिया ऑफ स्फिअर ह्या फिजिकल क्वांटिटीमध्ये एरर येणार आहे. मग रेडियसमध्ये असलेल्या एररचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, बरोबर. त्याचप्रमाणे तिसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये रेडियसचा क्यूब दिसतोय, ह्याच्यामध्ये एरर आला तर ह्याच्यामध्ये सुद्धा एरर येणार आहे, बरोबर. मग ह्याच्यामध्ये असलेल्या एररचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, बरोबर. मग ह्या टाईपचे जे फॉर्म्युले आहेत ज्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला पॉवर किंवा इंडेक्स दिसेल त्या पॉवर किंवा इंडेक्समध्ये जर एरर आलेला असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हेच आपल्याला ह्या रूलमध्ये काय करायचं शिकायचं आहे. ठीक आहे, ओके. तर हेडिंग टाका. हेडिंग आहे एरर ड्यू टू पॉवर और इंडेक्स ऑफ मेजर्ड क्वांटिटी. बघा, आता मी काय लिहितो इथं. समजा A ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. बघा, व्यवस्थित समजून घ्या. A ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. त्या फिजिकल क्वांटिटीचा समजा काय आहे क्यूब आहे. काय आहे क्यूब. ठीक आहे, आणि A चा ज्या वेळेस मी क्यूब करेन त्यावेळेस सपोज आपल्याला Z ही एक फिजिकल क्वांटिटी मिळते आहे. म्हणजे मी असं लिहितो विच इज इक्वल टू Z. तर लिहितो सपोज, बघा काय लिहिलंय मी. समजा A ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, त्या फिजिकल क्वांटिटीचा क्यूब आहे. म्हणजे थोडक्यात A ह्या फिजिकल क्वांटिटीची पॉवर किती आहे तर 3 आहे. पण ज्यावेळेस मी A चा क्यूब करतो त्यावेळेस मला एक नवीन फिजिकल क्वांटिटी मिळते, तिला मी काय म्हणेन Z असं म्हणेन. ठीक आहे, मग आता बघा, समजा A ह्या फिजिकल क्वांटिटीमध्ये एरर आला तर Z मध्ये सुद्धा ऑफकोर्स एरर येणारच आहे, बरोबर. मग आता ह्याच्यामधलं एररचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तेच ह्या रूलमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा, पहिल्यांदा आपण काय करूयात. A चा क्यूब म्हणजे आपण कसं लिहितो A इंटू A असं लिहितो, बरोबर आहे का. A चा क्यूब म्हणजे A चा 3 वेळेस
मल्टिप्लिकेशन, बरोबर. आता असं लिहिल्यामुळे काय झालं बघा, ह्याच्यामधला जो इंडेक्स होता तो इंडेक्स काय झाला, निघून गेला. बघा मी मल्टिप्लिकेशन केलं, पण मल्टिप्लिकेशन केल्यामुळे हा जो इंडेक्स होता 3 किंवा ही जी पॉवर होती 3, ही पॉवर इथं काय झालेली दिसते आपल्याला, निघून गेलेली दिसते आहे. म्हणजेच आता इथं पॉवर नाहीये, बरोबर. पॉवर आहे 1 आहे, पण त्याचा तिथं काही आपल्याला जास्त यूज होणार नाही, बरोबर. म्हणजे आपण थोडक्यात काय केलं, जी पॉवर होती त्या पॉवरचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, मल्टिप्लिकेशन मध्ये केलं. मग आता मल्टिप्लिकेशन झालेलं आहे, मग मल्टिप्लिकेशनचा रूल इथं आपण अप्लाय करू शकतो. मल्टिप्लिकेशनचा रूल आपण काय शिकलोय, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये कोणत्याही किंवा कितीही फिजिकल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर त्याच्यामधला रिलेटिव्ह एरर हा ऍड होत जातो, हे आपण शिकलेलं आहे. मग इथं मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन असेल तर ए मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर, ह्या ए मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर आणि ह्या ए मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर हा ऍड होत जाईल. आणि त्या रिलेटिव्ह एररची ऍडिशन जर केली तर आपल्याला झेड मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर मिळून जाणार आहे. अगदी सोपा पॉइंट आहे बघा. समजते मी काय केलं, पॉवर जर असेल तर पॉवर असल्यानंतर पॉवर जर दिलेली असेल तर काय करायचं, मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्जन केलं. मल्टिप्लिकेशन कन्वर्जन केल्यानंतर मल्टिप्लिकेशनचा रूल अप्लाय करणार. मी काय करणार, इथं ए मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर म्हणजे डेल्टा ए अपॉन ए, परत ह्या ए मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर डेल्टा ए अपॉन ए, आणि ह्या ए मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर डेल्टा ए अपॉन ए हा मी काय करणार, ऍड करणार. त्या तिघांची ऍडिशन जर मी केली तर मला झेड मधला रिलेटिव्ह एरर मिळणार, तो असेल झेड डेल्टा झेड अपॉन झेड. एवढं सोपं आहे ते, आलं लक्षात. आता इथं बघा, आता इथं एक महत्वाचा पॉइंट आहे, पॉवर होती 3 म्हणून आपण 3 वेळेस रिलेटिव्ह एरर ऍड केला. काय बघा, पॉवर 3 होती म्हणून 3 वेळेस रिलेटिव्ह एरर ऍड केला. समजा पॉवर जर 5 असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 5 वेळेस रिलेटिव्ह एरर ऍड करावा लागेल. पॉवर जर 7 असेल तर आपल्याला रिलेटिव्ह एरर 7 वेळेस ऍड करावा लागेल. 10 असेल तर 10 वेळेस ऍड करावा लागेल. 20 असेल पॉवर तर 20 वेळेस रिलेटिव्ह एरर ऍड करावा लागेल. समजतंय. मग तुम्ही विचार कराल की जर पॉवर जर मोठी असेल तर इतक्या वेळेस ऍडिशन करत जावं लागेल का किंवा करावी लागेल का, कारण की जेवढी पॉवर मोठी असेल तितक्या वेळेस आपल्याला ऍडिशन करायची आहे. पॉवर जर 50 असेल तर 50 वेळेस ऍडिशन करत बसायची का, तर नाही, काहीच गरज नाही. काय करायचं आता बघा, इथं आपल्याला इथं पॉवर किती आहे, 3 पॉवर आहे म्हणून 3 वेळेस मी काय केली, रिलेटिव्ह एररची ऍडिशन केली. आता बघा फिजिकल क्वांटिटी कॉमन आहे. कोणती फिजिकल क्वांटिटी आहे, तिन्ही ठिकाणी सेमच फिजिकल क्वांटिटी आहे. कोणती आहे, ए. त्या तिघांमधला रिलेटिव्ह एरर सुद्धा कसा आहे, सेमच आहे. बघा डेल्टा ए अपॉन ए, डेल्टा ए अपॉन ए, डेल्टा ए अपॉन ए, म्हणजे रिलेटिव्ह एरर कसा आहे, सेम आहे, बरोबर. मग सेम रिलेटिव्ह एरर आहे म्हणून मी काय करतो, एकदाच लिहितो. काय लिहितो, एकदाच लिहितो, बरोबर. पॉवर जर 4 असेल तर 4 वेळेस लिहिण्याची गरज नाही, रिलेटिव्ह एरर एकदाच लिहा. बघा काय सांगतोय, पॉवर जर 50 असू द्या काय फरक पडत नाही, 50 जरी पॉवर असेल तरी रिलेटिव्ह एरर एकदाच लिहा. आणि काय करा, तर जेवढी ती पॉवर आहे त्या पॉवरने त्याला मल्टिप्लाय करा. फिनिश. इथंच तुमचा आन्सर संपलेला आहे. काय करायचंय कळालं. बघा काय करायचंय, जी कोणती क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे त्या क्वांटिटीचा रिलेटिव्ह एरर लिहा आणि जेवढी पॉवर आहे त्या पॉवरने त्याला मल्टिप्लाय करा. तुम्हाला मिळून जाईल रिलेटिव्ह एरर इन दिस फायनल क्वांटिटी. ह्या फायनल क्वांटिटी मधला रिलेटिव्ह एरर तुम्हाला मिळून जाईल. आलं का लक्षात. मग समजा इथं बघा मी काय लिहितो, बी एक फिजिकल क्वांटिटी आहे. बीचा समजा इंडेक्स किती आहे, 10, आणि ह्याच्यापासून एक नवीन क्वांटिटी सपोज तयार होते झेड. तर इथं काय करणार मला सांगा, इथं 10 वेळेस ऍडिशन करणार आहे का आपण, नाही. 10 वेळेस रिलेटिव्ह एररचे ऍडिशन करणार आहे का, नाही. काय करायचंय तुम्हाला, ह्याच्यामध्ये असलेला रिलेटिव्ह एरर एकदाच लिहायचा आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये असलेला रिलेटिव्ह एरर एकदाच लिहा आणि त्याला पॉवरने काय करा, मल्टिप्लाय करा. त्याला काय करा, पॉवरने मल्टिप्लाय करा. आलं लक्षात. खूप सोपं आहे. बघा समजा डी एक फिजिकल क्वांटिटी आहे, तिचा 50
इंडेक्स असेल आणि ह्याच्यापासून सपोज नवीन फिजिकल क्वांटिटी तयार होते झेड, तर ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार आहे, डी मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर डेल्टा डी अपॉन डी आणि इथं काय करायचं तुम्हाला पॉवरने मल्टिप्लाय करायचं. अलग लक्षात, खूप सोपं आहे बघा. अलग लक्षात मी रूल काय आहे तो. ओके, आता इथं एक जन इन इथं मी असं लिहितो इफ बघा, इफ ए रेज टू समजा एन असेल, एन म्हणजे मग तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल की एन म्हणजे कोणताही एक नंबर असणार. एचा कोणताही इंडेक्स असू शकतो, एचा कितीही इंडेक्स असू शकतो म्हणून मी एन लिहिलंय. एनथ इंडेक्स असू शकतो, एनथ इंडेक्स म्हणजे कितीही 500 1000 2000 याच्या लक्षात कोणताही एक नंबर असू शकतो आणि विच इज इक्वल टू सपोज झेड असेल, बरोबर. एचा एन इंडेक्स आहे, ए मध्ये एरर आलेला असेल तर झेड मध्ये एरर येणारच आहे. मग ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर ए मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर बरोबर एकदाच लिहायचा आणि त्याला ह्या इंडेक्सने मल्टिप्लाय करायचं. मग हा रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग झेड मध्ये येणारा एरर डेल्टा झेड अपॉन झेड असा असणार आहे. राहील का लक्षात? खूप इझी आहे, खूप सोपं आहे, अवघड काही नाही आहे. ठीक आहे. आता बघा मी इथं काय लिहितो, इफ किंवा असं लिहितो इन जनरल. इन जनरल बघा, आता हे खूप महत्वाचं आहे. इन जनरल समजा आपल्याकडे असं दिलेलं आहे झेड इज इक्वल टू ए बी, ए इंटू बी डिवाइड बाय सी. इथं पॉवर आहे पी, इथं आहे क्यू आणि इथं आहे आर. बघा आता इथं काय दिलेलं आहे, ए ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, बी दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे आणि सी तिसरी फिजिकल क्वांटिटी आहे. ए ला काहीतरी पॉवर दिलेली आहे, बी ला पण काहीतरी पॉवर आहे आणि सी ला पण काहीतरी पॉवर आहे. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं, आता कॅल्क्युलेशन कसं करायचं सोपं आहे. बघा इथे पहिल्यांदा आपण या पॉवरचा काहीच विचार करायला नको, फक्त ए बी आणि सी यांचा विचार करा. मला सांगा ए बी आणि सी यांचं इथं काय दिसतंय तुम्हाला, मल्टिप्लिकेशन आहे आणि डिव्हिजन आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा रूल इथं वापरू शकता. काय शिकलोय आपण, नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीचं जर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल तर त्यांच्यामध्ये असलेला रिलेटिव्ह एरर ऍड होत जातो, बरोबर. म्हणजे ए बी आणि सी यांच्यामध्ये असलेला रिलेटिव्ह एरर आपण ऍड करत आहोत, बरोबर. ठीक आहे, मग कसं लिहिणार बघा बरं सांगा. ए मधला रिलेटिव्ह एरर काय येणार आहे, डेल्टा ए अपॉन ए असं आहे, बरोबर. ठीक, बरोबर. त्याच्यामध्ये ऍडिशन कशाची करायची, बी मध्ये असलेल्या रिलेटिव्ह एररची ऍडिशन म्हणजे प्लस लिहितो डेल्टा बी अपॉन बी. ठीक आहे, हा झाला रिलेटिव्ह एरर इन बी. पुढं सी मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर सुद्धा त्याच्यामध्ये काय करायचंय, ऍड करायचंय, बरोबर. म्हणजे प्लस डेल्टा सी अपॉन काय मिळालं, सी मिळालं. बघा मी काय केलं, पी क्यू आणि आर ह्या इंडेक्सचा काही विचार केलेला नाही, फक्त ए बी आणि सी यांचा विचार केला. ए बी आणि सी यांचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन दिसते, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा रूल मी इथं यूज केला. काय केलं, ए मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर, बी मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर आणि सी मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर मी काय केला, ऍड केला, बरोबर. सेकंड रूल, ज्यांनी हा सेकंड रूल बघितलेला नसेल त्यांनी पाठीमागचं लेक्चर बघायचं आहे. ठीक आहे. आता आपण इंडेक्सचा रूल इथं अप्लाय करू. आता काय करूया, इंडेक्सचा रूल. इंडेक्सचा रूल आपल्याला काय सांगतो, इंडेक्सचा रूल आपण शिकलोय, काय सांगितलं याच्यामध्ये, काय सांगितलं याच्यामध्ये, तर रिलेटिव्ह एररला, बरोबर, त्या फिजिकल क्वांटिटीचा जो रिलेटिव्ह एरर आहे त्या रिलेटिव्ह एररला इंडेक्सने मल्टिप्लाय करायचा आहे, बरोबर. मग बघा बरं, ए चा रिलेटिव्ह एरर आहे डेल्टा ए अपॉन ए, त्याला काय करा, इंडेक्सने मल्टिप्लाय करा. म्हणजे इथं मल्टिप्लाय बाय पी करतो, बरोबर. त्याच्या पुढे बी चा रिलेटिव्ह एरर आहे डेल्टा बी अपॉन बी, त्याला त्याच्या इंडेक्सने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मग बी चा इंडेक्स आहे क्यू, मी इथं क्यू ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. तसंच सी ह्या फिजिकल क्वांटिटीचा रिलेटिव्ह एरर काय, डेल्टा सी अपॉन सी आणि त्याचा पॉवर किंवा त्याचा इंडेक्स किती आहे, आर. मग आर ने काय करा, रिलेटिव्ह एररला मल्टिप्लाय करा. आलं लक्षात कॅल्क्युलेशन कसं करायचंय. बघा काय केलं, ए मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर त्याला त्याच्या इंडेक्सला मल्टिप्लाय केलं,
बी मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर त्याला त्याच्या इंडेक्सने मल्टिप्लाय केला आणि सी मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर त्याच्यामध्ये त्याचा इंडेक्स जो त्या इंडेक्सने त्याला मल्टिप्लाय केला. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला झेड मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर मिळणार, म्हणजेच डेल्टा झेड अपॉन झेड मिळणार. आलं लक्षात? हा रूल कसा आहे? खूप सोपा रूल आहे. याचे काही न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करूयात म्हणजे तुम्हाला हा रूल अगदी व्यवस्थित समजेल. ठीक आहे. मग असं कॅल्क्युलेशन आल्यानंतर घाबरायची गरज नाहीये. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचा रूल वापरा आणि नंतर इंडेक्सचा रूल अप्लाय करा. आलं लक्षात? ठीक आहे. तर हे बोर्डवर लिहिलेलं व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचंय, माझ्या व्हॉट्सअपवरती मला पाठवायचंय. आता पुढचा पॉईंट बघण्यापूर्वी आपण न्यूमेरिकल्स बघणार. ठीक आहे. याच्यावरचे न्यूमेरिकल्स आपण बघूया. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघा इथे बोर्डवरती लिहिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 1. The acceleration due to gravity is determined by using a simple pendulum. ठीक आहे. ऑफ लेंथ, त्या सिंपल पेंड्युलमची लेंथ इथं दिलेली आहे. सिंपल पेंड्युलमचा ह्यापूर्वी एक न्यूमेरिकल झालं होतं, तिथं मी टाइम पिरियडचा फॉर्म्युला सांगितलेला होता. तो टाइम पिरियडचा फॉर्म्युला तिथं आपल्याला यूज करायचा आहे. ज्यांना माहिती नसेल टाइम पिरियडचा फॉर्म्युला तो इथे लक्षात येईल. ठीक आहे. तर त्या सिंपल पेंड्युलमची इथं लेंथ दिलेली आहे 100 प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर. हा लेंथ मध्ये आलेला एरर आहे. बरोबर. पुढे इफ इट्स टाइम पिरियड त्यांनी दिलेला आहे. टाइम किती आहे 2 प्लस मायनस 0.01 सेकंड. ज्याच्यामध्ये एरर किती आहे तर 0.01 हा त्याच्यामध्ये आलेला एरर म्हणजे टाइम मध्ये आलेला एरर आहे. ठीक आहे. फाइंड द, काय फाइंड आउट करायचं? मॅक्सिमम पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ जी असं म्हणलेलं आहे. पर्सेंटेज एरर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कशामधला तर जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. पहिल्यांदा आपण गिवन लिहूया. काय काय दिलंय बघा इथं. गिवन काय दिलंय? लेंथ दिलेली आहे. लेंथ किती आहे 100 प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर. त्याच्यानंतर टाइम पिरियड टी दिलेला आहे. किती आहे 2 प्लस मायनस 0.01 सेकंद हे दिलेलं आहे. आणि फाइंड द सांगितलंय. काय फाइंड आउट करायचं ते पण लिहितो. फाइंड मॅक्सिमम पर्सेंटेज एरर इन जी असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके. आता पहिल्यांदा तुम्हाला माहिती असायला पाहिजे टाइम पिरियडचा फॉर्म्युला. बरोबर. मी इथं पहिल्यांदा आपण तो फॉर्म्युला लिहूया. वी नो टाइम पिरियड ऑफ पेंड्युलम. ज्यांना माहिती नसेल त्यांनी लक्षात फक्त ठेवा. बरोबर. कारण की टाइम पिरियड ऑफ पेंड्युलम अजून आपल्याला झालेलं नाहीये. हे पुढच्या चॅप्टर्स मध्ये आहे. तर तोपर्यंत फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. मी इथं बघा लिहितो मी टाइम पिरियड ऑफ पेंड्युलम. टाइम पिरियड ऑफ पेंड्युलम टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. हा त्याचा फॉर्म्युला आहे. टाइम पिरियड फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला सांगितलं की पर्सेंटेज एरर इन जी फाइंड आउट करा. ह्याच्यामध्ये किती एरर आहे तो एरर आपल्याला फाइंड आउट करायचा. म्हणजे थोडक्यात ह्या इक्वेशनला आपल्याला थोडंसं चेंज करावं लागेल आणि जी इज इक्वल टू असं काहीतरी रिलेशन आपल्याला तयार करावं लागेल. बरोबर आहे. मग हे आपल्याला या जीला ह्या बाजूला जर आणायचं असेल तर ह्या इक्वेशन मध्ये थोडासा बदल करावा लागेल. पहिल्यांदा हे स्क्वेअर रूट आपल्याला काढावं लागेल. स्क्वेअर रूट काढण्यासाठी दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. स्क्वेअर केल्यानंतर काय होईल? टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर. बरोबर. 2 चा स्क्वेअर आणि पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर. अंडर रूटचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर दोन्ही सुद्धा निघून जातं. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय होणार आहे इनटू एल अपॉन जी. एवढंच पुढे समजतंय. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला, स्क्वेअर रूट इथून निघून गेलं. आता मी ह्या ह्या टर्मला इकडे आणू शकतो जेणेकरून आपण त्याच्यामधला पर्सेंटेज एरर काढू शकतो. बरोबर. मग जी ह्या बाजूला आला आणि टी स्क्वेअर इकडे न्या. म्हणजेच काय येईल बघा. जी इकडे आल्यानंतर जी इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एल अपॉन टी स्क्वेअर. बरोबर. टी स्क्वेअर कोणाच्या जागेला जाणार आहे? जीच्या ठिकाणी. म्हणजेच टी स्क्वेअर असं येईल. आलं लक्षात. ठीक आहे. आता आपल्याला पर्सेंटेज एरर इन जी फाइंड आउट करायचं. आता पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पर्सेंटेज एरर कसा काढतो आपण? पर्सेंटेज एरर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला रिलेटिव्ह एरर लागतो. त्या रिलेटिव्ह एररला आपण काय करतो? 100 ने काय करतो? मल्टिप्लाय. पर्सेंटेज एरर जर सांगितलेला असेल तर पहिल्यांदा रिलेटिव्ह एरर काढा
आणि त्याला काय करा 100 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे आपण सुरुवातीला काय करूयात, जी मधलं रिलेटिव्ह एरर काढूयात आणि आलेल्या आन्सरला 100 ने मल्टिप्लाय करूयात. ठीक आहे, मग इथं आपण सॉल्व करूयात. बघा इथं लिहितो मी रिलेटिव्ह एरर इन जी असं लिहितो इज इक्वल. आता बघा रिलेटिव्ह एरर कसा फाइंड आउट करायचा आहे, रिलेटिव्ह एरर कसा फाइंड आउट करायचा आहे. बघा इकडे कोणत्या टर्म आहेत ते बघूया. इथं आहे 4πr². 4 आणि π² ह्या दोन्ही सुद्धा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत. कॉन्स्टंट व्हॅल्यू असतील तर मी पाठीमागे सांगितलं ह्याच्यामध्ये कुठलाही एरर नसतो, त्यामुळे आपल्याला ह्याचा काही विचार करायचा नाहीये. आता उरलं कोण, एक माझे आहे लेंथ आणि दुसरा आहे टाइम पिरियड टी. एल आणि टी या दोनच काय आहेत, फिजिकल क्वांटिटी आहे. ठीक आहे, मग ह्या दोन्ही फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला काय दिसतं, इथं डिव्हिजन आहे. काय आहे, डिव्हिजन आहे. डिव्हिजन असेल तर आपण काय करणार, डिव्हिजनचा रूल इथं अप्लाय करणार. मग डिव्हिजन मध्ये काय शिकलोय, मल्टिप्लिकेशन, आणि डिव्हिजन मध्ये आपण काय शिकलोय, तर जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटीज असतील त्यांच्यामध्ये असलेला रिलेटिव्ह एरर आपण ऍड करणार आहे. म्हणजेच लेंथ मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर आणि टाइम मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर आपण ऍड करणार आहे. बरोबर, म्हणजे जी मध्ये येणारा रिलेटिव्ह एरर कसा मिळणार आपल्याला, तर एल आणि टी मध्ये असलेला रिलेटिव्ह एररची ऍडिशन करावी लागेल. बरोबर, मग इथं लिहितो मी. बघा एल मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर डेल्टा एल अपॉन एल असं मिळेल. बरोबर, पुढं प्लस प्लस टी मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर डेल्टा टी अपॉन टी असा मिळेल. बरोबर, पण इथं टाइम पिरियडचा स्क्वेअर दिसतोय, म्हणजे इथं आपल्याला इंडेक्सचा पण नियम अप्लाय करावा लागेल. इंडेक्सचा रूल आपल्याला माहिती आहे, इंडेक्स किती आहे 2. बरोबर, पण त्या 2 ने आपण काय करणार आहे, टाइमच्या रिलेटिव्ह एररला मल्टिप्लाय करणार आहे. मग टाइम मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर आहे डेल्टा टी अपॉन टी, त्याला काय करणार आपण, इंडेक्सने मल्टिप्लाय करणार. हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळेल रिलेटिव्ह एरर इन जी मिळून जाणार. बरोबर, आणि आलेल्या आन्सरला मग आपण 100 ने मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, मग बघूया. मग रिलेटिव्ह एरर इन जी म्हणजे डेल्टा जी अपॉन जी. बरोबर, रिलेटिव्ह एरर इन जी म्हणजे डेल्टा जी अपॉन जी. डेल्टा एल अपॉन एल, डेल्टा एल म्हणजेच काय, लेंथ मध्ये असलेला एरर. मग लेंथ मध्ये असलेला एरर किती आहे, 0.1 आहे. इथे लिहितो मी 0.1 डिवाइड बाय लेंथ आहे. लेंथ किती आहे बघा, लेंथ आहे 100. मग इथे 100. ठीक आहे, पुढं प्लस 2 इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे टाइम मध्ये असलेला एरर. टाइम मध्ये असलेला एरर किती आहे, 0.01. 0.01 डिवाइड बाय काय आहे, टाइम. टाइम किती दिलाय बघा, टाइम आहे 2. एवढं होईल. बरोबर, इथं बघा 2 आणि 2 काय झालं, कॅन्सल झालं. मग काय उरतंय बघा, आता इथं 0.1 अपॉन 100. म्हणजे आता इथला जर पॉईंट जर मी काढून टाकला तर ह्याचं कॅल्क्युलेशन किती येतं, 1 डिवाइड बाय 1000 येणार. बरोबर, एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून खाली एक शून्य वाढवलं. ठीक आहे, प्लस इथे किती आहे, 0.01. आता हे कॅल्क्युलेशन किती येणार, 3 शून्य आहे म्हणजे 3 घरं सोडून पॉईंट द्यायचं. सोपं आहे. 3 शून्य शून्य मोजायचे, 3 शून्य आहे, 3 झिरो आहे म्हणजे 3 अंक सोडून काय करायचं, पॉईंट द्यायचा. म्हणजे कसं लिहिणार आहे, 0.001 असेल. बघा 3 अंक सोडले मी, 1च्या अलीकडे 2 झिरो लिहिले आणि पॉईंट दिला. बरोबर, 0.001 प्लस किती आहे, 0.01. आता याची ऍडिशन किती येईल बघा, 0.001 प्लस 0.01. बरोबर, याची ऍडिशन इथं काहीच नाही म्हणजे 0 असतो. 110.0 म्हणजे 0.011. हे काय आलं, हे आलं रिलेटिव्ह एरर इन जी. म्हणजेच काय, तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये जो रिलेटिव्ह एरर आहे तो रिलेटिव्ह एरर आपल्याला इथं मिळाला. पण आपल्याला इथं सांगितलं की पर्सेंटेज एरर इन जी फाइंड आउट करायचं. कसं काढणार, मग इथं लिहितो मी नाव पर्सेंटेज एरर इन जी. कसं फाइंड आउट करतो आपण, तर ह्या रिलेटिव्ह एररलाच आपण 100 ने मल्टिप्लाय करतो. मग मी इथे लिहितो पहिल्यांदा रिलेटिव्ह एरर इन जी मल्टिप्लाय
मल्टिप्लाय बाय काय आहे 100 आहे. मग किती आलाय 0.011 इंटू काय आहे 100 बरोबर. म्हणजेच हे किती येणार आहे बघा 2 शून्य आहेत म्हणजेच हा पॉईंट इकडे सरकणार 2 घरं 1.1% असेल 1.1%. 100 मल्टिप्लाय बाय 0.011 येणार आहे 1.1%. आलं लक्षात. खूप सोपा न्यूमेरिकल आहे. हे व्यवस्थित लिहून घ्या. पुढचा एक्झाम्पल लगेच द्यायचं. तर आता सेकंड क्वेश्चन बघूया. बघा सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे. ए पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्ही. पोटेन्शियल डिफरन्स व्ही बरोबर. पोटेन्शियल डिफरन्स आपण व्ही ने इंडिकेट करतो. तो पोटेन्शियल डिफरन्स आपण व्होल्टेज मध्ये किंवा वोल्ट मध्ये आपण मेजर करतो. तो इथं आपल्याला दिलेला आहे. V इज इक्वल टू 100 प्लस मायनस 2 वोल्ट. ठीक आहे. वेन अप्लाइड अक्रॉस ए रेजिस्टन्स R. R म्हणजे रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर मध्ये आपल्याला हे शिकायला मिळणार आहे. गिव्स ए करंट ऑफ. करंटची व्हॅल्यू इथं दिलेली आहे 10 प्लस मायनस 0.5 एम्पियर. ठीक आहे. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन R. पर्सेंटेज एरर इन रेजिस्टन्स सांगितलेला आहे. वेअर R इज इक्वल टू V अपॉन I. त्यांनी फॉर्म्युला सुद्धा इथं आपल्याला डायरेक्ट दिलेलाच आहे. त्यामुळे हे आपल्याला इझी सॉल्व्ह करू शकतो. एकदम इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा पहिल्यांदा गिवन लिहूयात. गिवन काय दिले बघा. पोटेन्शियल डिफरन्स V दिलेला आहे. किती आहे V 100 प्लस मायनस 2 वोल्ट. त्याचप्रमाणे आपल्याला इथं करंट दिलेला आहे. करंट साठी I हे नोटेशन आहे 10 प्लस मायनस 0.5 एम्पियर. ठीक आहे. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला. टू फाइंड पर्सेंटेज एरर इन R. ओके. फॉर्म्युला काय दिलेला आहे. फॉर्म्युला R इज इक्वल टू आपल्याला सांगितलंय तिथं V अपॉन काय आहे I. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके. पर्सेंटेज एरर सांगितलेला आहे. पर्सेंटेज एरर जर काढायचा असेल तर आपल्याला आधी रिलेटिव्ह एरर काढावा लागेल बरोबर. पर्सेंटेज एरर इन R. R म्हणजे रेजिस्टन्स आहे. मग पर्सेंटेज एरर जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल. V मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर आणि I मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर हा पहिल्यांदा काय करावा लागेल लिहावा लागेल. मग रिलेटिव्ह एरर इन पहिल्यांदा आपण R फाइंड आउट करूया. मग रिलेटिव्ह एरर इन R फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. इथे डिव्हिजनचा रूल यूज करावा लागेल. डिव्हिजन आहे इथे इंडेक्सचा नियम वापरणार का नाही. इथं पॉवर काय दिसते का नाही दिसत. त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे हा सेकंड रूल वरती डिपेंड आहे. दुसऱ्या रूल वरती डिपेंड आहे. ठीक आहे. मग आपण काय करूया R साठीचा रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करूया. तर इथे लिहूया देअरफॉर रिलेटिव्ह इथं फॉर्म्युला लिहूया पहिल्यांदा काय R इज इक्वल टू V अपॉन I. ठीक आहे. मग इथे लिहूया रिलेटिव्ह एरर इन R इज इक्वल टू कसं लिहिणार. रिलेटिव्ह एरर इन V प्लस रिलेटिव्ह एरर इन I. इथे लिहूया रिलेटिव्ह एरर इन V प्लस रिलेटिव्ह एरर इन I. ठीक आहे. ऍडिशन करायची. डिव्हिजन आहे पण डिव्हिजन जरी असली तरी आपल्याला माहिती आहे की रिलेटिव्ह एरर ऍड होतो. ठीक आहे. मग रिलेटिव्ह एरर इन R कसं लिहिणार. डेल्टा R अपॉन R इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इन V. त्या पोटेन्शियल डिफरन्स V मधला रिलेटिव्ह एरर कसं लिहिणार आपण. डेल्टा V अपॉन V प्लस रिलेटिव्ह एरर इन करंट I साठी डेल्टा I अपॉन I असं बरोबर. हे आपल्याला मिळणार कॅल्क्युलेशन केल्यानंतर रिलेटिव्ह एरर कशामधला तर रेजिस्टन्स. आणि आलेल्या आन्सरला आपण 100 ने मल्टिप्लाय करणार. मग आपल्याला मिळेल पर्सेंटेज एरर इन R. ठीक आहे. मग हे पहिलं कॅल्क्युलेशन आपण करूया. डेल्टा V अपॉन V. डेल्टा V म्हणजेच काय तर पोटेन्शियल डिफरन्स मध्ये असलेला एरर. बघा बरं पोटेन्शियल डिफरन्स मध्ये असलेला एरर किती आहे 2. मग इथे लिहितो मी डेल्टा V ची व्हॅल्यू लिहितो 2 डिवाइड बाय V. V म्हणजेच काय व्होल्टेज आहे. व्होल्टेज किती दिलंय 100 जे डिवाइड बाय काय येईल 100 प्लस डेल्टा I. डेल्टा I म्हणजेच काय एरर इन करंट. एरर इन करंट. करंट मध्ये किती एरर आहे 0.5. इथे लिहितो मी 0.5 डिवाइड बाय काय आहे करंट. I ची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा. करंटची व्हॅल्यू आहे 10. लिहितो मी 10. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन किती येईल बघा
2 डिवाइड बाय 100 म्हणजे हे येणार आहे 0.02 आणि हे किती येते बघा प्लस 0.10 ला डिवाइड करता येत नाही म्हणजे 0 आणि नाही त्याचा 50 म्हणजे 0.05 हे किती आलं मग 0.05 आणि 2 7 हे काय मिळालं हे मला मिळालं रिलेटिव्ह एरर हे मला मिळालेलं आहे रिलेटिव्ह एरर इन रेजिस्टन्स मग आता आपल्याला पुढे फाइंड आउट करायचं आहे पर्सेंटेज एरर आता फाइंड आउट करायचं आहे पर्सेंटेज एरर इन आर तर लिहितो मग मी पर्सेंटेज एरर इन आर कसं काढणार आहे तर आलेल्या रिलेटिव्ह एररला 100 ने मल्टिप्लाय करायचं मग इथं लिहितो मी रिलेटिव्ह एरर इन आर आणि ह्याला मल्टिप्लाय बाय काय आहे 100 मग किती आलाय रिलेटिव्ह एरर इन रेजिस्टन्स ते आलेले आहे 0.07 मल्टिप्लाय बाय 100 हे किती येईल मग 7% किती येईल हे 7% येईल आलं तर लक्षात बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे हे व्यवस्थित लिहा पुढचा क्वेश्चन आपण बघूया ओके आता एक्झाम्पल नंबर 4 बघा एक्झाम्पल नंबर 4 हे खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे कारण की JEE नीट वरती एक्झाम्पल्स ह्या टाईपचेच असतात त्यामुळे खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे हे दोन प्रकारे मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या टाईपचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा ठीक आहे बघ काय दिलंय ह्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय इफ द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी इज x इज इक्वल टू म्हणजे एक फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे x इज इक्वल टू a रेज टू 4 b रेज टू 3 c रेज टू 1/3 d रेज टू 1/2 and the percentage error in the measurement of a b c and d बरोबर बघा या फॉर्म्युलामध्ये चार फिजिकल क्वांटिटी आहेत a b c d आणि त्या प्रत्येकाचा पर्सेंटेज एरर दिलेला आहे त्या प्रत्येकामधलं पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ a b c d हे दिलेलं आहे म्हणजे या चारही क्वांटिटीचं पर्सेंटेज एरर दिलेलं आहे 2% 3% 3% आणि 4% रिस्पेक्टिव्हली असं म्हणलंय कॅल्क्युलेट म्हणलंय पर्सेंटेज एरर इन x मधला आपल्याला पर्सेंटेज एरर काढायचं x मधला पर्सेंटेज एरर आपण पहिल्या मेथडने जी आपण मेथड आतापर्यंत शिकत आलेलो आहे त्या मेथडने आपण जाऊया बघा x मधला पर्सेंटेज एरर काढायचा असेल तर आपण काय करणार a मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर प्लस b मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर प्लस c मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर आणि d मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर ऍड करत जाणार बरोबर आहे का ऍड करत जाणार कारण इथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचा नियम इथं वापरायचा आहे त्याचप्रमाणे इथं इंडेक्सचा सुद्धा रूल इथं यूज करायचे दोन रूल इथं यूज करायचे जे मगाशी मी रूल एक्सप्लेन करताना ह्या टाईपचा फॉर्म्युला समजून सांगितलेला होता सेम तसंच करत जाणार आहे बघा इथं काय लिहूया पहिल्यांदा आपण गिवन मध्ये तो फॉर्म्युला लिहूया काय फॉर्म्युला दिलेला आहे तर x इज इक्वल टू इथं लिहितो मी x इज इक्वल टू a रेज टू 4 b रेज टू 3 आहे डिवाइड बाय c रेज टू 1/3 आणि d रेज टू 1/2 असं दिलेलं आहे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे x मधला पर्सेंटेज एरर पण पर्सेंटेज एरर काढण्यापूर्वी आपण फाइंड आउट करूया रिलेटिव्ह एरर म्हणजे इथं लिहितो मी देअरफॉर रिलेटिव्ह एरर इन x असं लिहितो कसं काढतो आपण रिलेटिव्ह एरर काय करतो इथं आपल्याला माहिती आहे आपण शिकलोय काय लिहिणार पहिल्यांदा सांगा रिलेटिव्ह एरर ऑफ a बरोबर a मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर डेल्टा a अपॉन a असं लिहितो बरोबर प्लस सध्या आपण या इंडेक्सचा काहीही विचार करायला नको a b c आणि d यांचं काय आहे त्याचा फक्त विचार करू यांचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहे मग तोच रूल पहिल्यांदा आपण अप्लाय करूया मग a मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर डेल्टा a अपॉन a असा येईल प्लस b मध्ये असलेला रिलेटिव्ह एरर काय येणार आहे डेल्टा b अपॉन b असा येईल ऍडिशन का करतोय कारण आपण ऍडिशनच करत जातो बरोबर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जरी असेल तरी आपण रिलेटिव्ह एररची ऍडिशन करतो म्हणून इथं प्लस लिहितो पुढं बघा पुढं काय आहे तिसरी फिजिकल क्वांटिटी आहे c बरोबर मग हिचा रिलेटिव्ह एरर येणार आहे डेल्टा c इथं लिहितो मी डेल्टा c अपॉन c क्लिअर पुढची फिजिकल क्वांटिटी आहे d आणि त्याच्यामध्ये एरर असणार आहे डेल्टा
d/t, बरोबर. हा काय झाला, रिलेटिव्ह एररची ऍडिशन केली आपण, बरोबर. आता इंडेक्सचा नियम वापरा. इंडेक्स बघा किती, ए चा इंडेक्स किती आहे 4. मग आपण काय करतो, आपल्याला माहिती आहे ए चा रिलेटिव्ह एरर त्याला मल्टिप्लाय बाय त्याचा इंडेक्स करतो, म्हणजे 4 इंटू, बरोबर. पुढे बी चा रिलेटिव्ह एरर किती आहे, डेल्टा बी अपॉन बी, आणि त्याचा इंडेक्स आहे 3, म्हणजे इथं मी 3 ने मल्टिप्लाय करतो. सेम तसंच सी चा इंडेक्स आहे 1/3 आणि सी चा रिलेटिव्ह एरर आहे डेल्टा सी अपॉन सी, म्हणजे त्याला मी 1/3 ने मल्टिप्लाय करणार. आणि सेम तसंच डी साठी 1/2 ने मी इथं मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे रिलेटिव्ह एरर इन एक्स, बरोबर. पण आता इथं बघा, डेल्टा ए म्हणजेच एरर इन ए आहे, पण इथं आपल्याला न्यूमेरिकल मध्ये कुठं डेल्टा ए ची व्हॅल्यू दिलेली आहे का, नाही दिलेली. डेल्टा बी ची व्हॅल्यू दिलेली नाही, डेल्टा सी ची नाही, डेल्टा डी ची नाही, ए बी सी डी याची पण व्हॅल्यू दिलेली नाही. ही दिलेली व्हॅल्यू पर्सेंटेज एरर आहे आणि आपण लिहिलेलं जे आहे ते रिलेटिव्ह एरर आहे, बरोबर. त्यामुळे इथं आता व्हॅल्यू आपण टाकू शकत नाही, बरोबर. ओके. मग आता बघा, समजा या पूर्ण ब्रॅकेटला मी जर 100 ने मल्टिप्लाय केलं, 100 ने, तर काय झालं, 100 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे बघा इकडं 100 ने मल्टिप्लाय करण्यापूर्वी त्या कॅल्क्युलेशनला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह एरर. आणि जर ह्या रिलेटिव्ह एररला 100 ने मल्टिप्लाय केलं तर हा काय मिळाला आपल्याला, पर्सेंटेज एरर मिळाला. काय मिळालं, पर्सेंटेज एरर, बरोबर. ठीक आहे. मग आता मी इथं रिलेटिव्ह एरर इन एक्स म्हणण्याऐवजी मी इथं काय लिहितो, पर्सेंटेज एरर लिहितो, पर्सेंटेज एरर इन एक्स. असं का केलं ते कळालं का, कारण की आपल्याकडं ह्या एररच्या व्हॅल्यूज आपल्याकडं नाही आहेत, म्हणून मी काय केलं, थोडासा बदल केला फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे. रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे हा काय मिळाला आपल्याला, पर्सेंटेज एरर. आता या 100 ने आपण काय करू, आतमध्ये मल्टिप्लाय करूया. 100 ने इथं मल्टिप्लाय करूया, इथं पण मल्टिप्लाय करू, इथं पण आणि इथं पण, सगळ्या टर्मला आपण 100 ने मल्टिप्लाय करूया. बघूयात काय होतं. काय मिळते बघा, 4 इंटू डेल्टा ए अपॉन ए आणि ह्याला मल्टिप्लाय बाय 100 असं केलं, प्लस इथं काय बघा, 3 इंटू डेल्टा बी अपॉन बी ह्याला मल्टिप्लाय बाय 100 केलं. ठीक आहे. पुढं प्लस काय दिसतंय बघा, 1/3 डेल्टा सी अपॉन सी मी ह्याला मल्टिप्लाय बाय 100, बरोबर. प्लस 1/2 इंटू डेल्टा डी अपॉन डी आणि ह्याला मल्टिप्लाय बाय 100, बरोबर. म्हणजे आपण ह्या 100 ने काय केलं, प्रत्येक टर्मला काय केलं, मल्टिप्लाय. ठीक आहे. आता जरा व्यवस्थित बघा, इथे डेल्टा ए अपॉन ए ह्याला आपण रिलेटिव्ह एरर म्हणतो, आणि त्या रिलेटिव्ह एररला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर ह्याला आपण काय म्हणणार, ह्याला म्हणणार आपण पर्सेंटेज एरर. कशाचं पर्सेंटेज एरर, तर ए मध्ये असलेला पर्सेंटेज एरर. मग ए चा पर्सेंटेज एरर आपल्याला दिलेला आहे, म्हणजे इथं आपण आता काय करू शकतो, पर्सेंटेज एरर 2 इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. बघा, प्रॉब्लेम खूप सोपा आहे. तसंच डेल्टा बी अपॉन बी आणि त्याला जर मल्टिप्लाय बाय 100 केलं तर त्याला आपण काय करणार, रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाय बाय 100 म्हणजेच काय, पर्सेंटेज एरर इन बी आहे. पर्सेंटेज एरर इन बी काय आहे, तर 3 आहे. तसंच इथं डेल्टा सी अपॉन सी मल्टिप्लाय बाय 100 याचा अर्थ काय, ह्याला आपण म्हणणार आहे पर्सेंटेज एरर, समजतंय. ह्याला आपण रिलेटिव्ह एरर म्हणतो आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, पर्सेंटेज एरर इन सी, त्याची पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आणि लास्ट डेल्टा डी अपॉन डी ह्याला आपण म्हणणार पर्सेंटेज एरर इन डी, त्याची व्हॅल्यू आहे 4. आलं लक्षात. मग तुमच्या आता लक्षात आलं असेल की मी 100 ने इथं मल्टिप्लाय बाय का केलं आणि असं सॉल्व्ह का केलं, कारण की आपल्याला पर्सेंटेज एररच्या व्हॅल्यू दिलेल्या होत्या म्हणून. ठीक आहे. आता इथं आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. बघा, 4 इंटू याची व्हॅल्यू काय, त्याला काय म्हणतो आपण, ह्याला म्हणणार पर्सेंटेज एरर इन ए. मग ए मध्ये असलेला पर्सेंटेज एरर आहे 2 प्लस पुढे आहे 3 इंटू ह्याला काय म्हणणार आपण, पर्सेंटेज एरर इन बी, किती दिलेला आहे 3 म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 प्लस
1/3 इंटू त्याला काय म्हणणार आपण पर्सेंटेज एरर इन सी किती दिलेली आहे व्हॅल्यू 3 पुढं प्लस 1/2 इंटू पर्सेंटेज एरर इन डी किती व्हॅल्यू आहे त्याची 4 आहे. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन थोडं सोपं झालं. 4 दुने 8 3 त्रिक 9 प्लस 3 आणि 3 कॅन्सल झाला म्हणजे इथं उरला 1 आणि प्लस 2 दुने 4 म्हणजे 2 म्हणजे हे किती आलं बघा बरं 9 1 10 10 8 18 18 आणि 2 20 हे झालं 20%. एरर इन एक्स मिळाला आपल्याला 20%. एरर इन एक्स किती आला 20%. आलं लक्षात प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा होता ते. ओके, ही एक मेथड झाली ज्या मेथडने मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं. आता तुम्हाला हाच प्रॉब्लेम व्यवस्थित कसा लक्षात ठेवायचा आहे प्रत्येक वेळेला असंच सॉल्व्ह करायचं का तर त्याच्यापेक्षा अजून एका मेथडने तुम्हाला सांगतो बघा कसं सॉल्व्ह करता येईल. हे पहिल्यांदा लिहून घ्या. आता बघूयात आपण दुसऱ्या मेथडने म्हणजे थोडंसं शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला. त्या शॉर्टकटने तुम्ही सॉल्व्ह केलं तरी सुद्धा चालेल. ज्यावेळेस तुम्हाला अशा व्हॅल्यूज दिलेल्या असतील 2% 3% 4% त्यावेळेला अशी प्रोसिजरनं सॉल्व्ह करण्याची काही गरज नाही. हे तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे. फॉर्म्युला दिलाय आणि पर्सेंटेज मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे आणि सांगितलंय काय पर्सेंटेज एरर सांगितलंय. मग असं जर सांगितलेलं असेल तर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. कसं लिहिणार बघा पर्सेंटेज एरर इन एक्स इज इक्वल टू काय लिहिणार आता बघा 4 इंटू पर्सेंटेज एरर ऑफ ए म्हणजेच मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि इंडेक्सचा नियम मी इथं कंबाईनच वापरणार आहे. बघा काय करणार मी इथं ए मध्ये असलेला पर्सेंटेज एरर प्लस बी मध्ये असलेला पर्सेंटेज एरर प्लस सी मध्ये असलेला पर्सेंटेज एरर आणि डी मध्ये असलेला पर्सेंटेज एरर डायरेक्ट ऍड करणार. म्हणजे जिथं मी तुम्हाला म्हणलो होतो की रिलेटिव्ह एरर आपण ऍड करत जातो तसंच आपण पर्सेंटेज एरर सुद्धा ऍड करत जातो हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल तर पर्सेंटेज एरर जो आहे तो पर्सेंटेज एरर काय होतो ऍड होतो. म्हणजे तिथं आपण असं लिहूयात 4 इंटू पर्सेंटेज एरर ऑफ ए बरोबर आहे का बघा 4 इंटू पर्सेंटेज एरर ऑफ ए. ठीक आहे बरोबर. पुढं काय लिहिणार प्लस 3 इंटू पर्सेंटेज एरर ऑफ बी पर्सेंटेज एरर ऑफ बी पुढं प्लस पुढं काय करायचंय 1/3 इंटू पर्सेंटेज एरर ऑफ सी प्लस पुढं काय 1/2 इंटू पर्सेंटेज एरर ऑफ डी. असं डायरेक्ट लिहा आणि सॉल्व्ह करा. अलग लक्षात ज्यावेळेस व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये दिलेली असेल त्यावेळेला असं डायरेक्ट लिहा आणि सॉल्व्ह केलं तरी सुद्धा चालेल. आता बघा बरं काय ते मग 4 इंटू पर्सेंटेज एरर इन ए किती दिलेला आहे 2 प्लस 3 इंटू पर्सेंटेज एरर इन बी किती दिलेला आहे 3 प्लस 1/3 इंटू पर्सेंटेज एरर ऑफ सी किती दिलेला आहे 3 प्लस 1/2 इंटू पर्सेंटेज एरर ऑफ डी किती दिलेला आहे 4. बघा हे त्याच्यापेक्षा जास्त इझी आहे. 4 दुने 8 3 त्रिक 9 पुढं 3 आणि 3 कॅन्सल म्हणजे उरला 1 प्लस 2 दुने 4 किती आलं 9 ने 10 8 18 आणि 20 20%. म्हणजे एरर इन पर्सेंटेज एरर इन एक्स एरर 20%. मग ह्या मेथडने सॉल्व्ह केलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला मेथड सोपी वाटेल त्या मेथडने सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय. पुढच्या लेक्चरमध्ये मी जास्तीत जास्त सगळे म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त नीट लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करेन. आजचं लेक्चर व्यवस्थित बघा रूल व्यवस्थित समजून घ्या. सगळे न्यूमेरिकल्स लिहा आणि माझ्या व्हॉट्सअपवरती मला होमवर्क म्हणून पाठवायचा आहे बरोबर. त्याचप्रमाणे ज्यांनी पाठीमागचे लेक्चर बघितलेले नसेल त्यांनी पाठीमागचे लेक्चरही बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द बेस्ट.